मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थ्यांची नावे कमी करण्यात आलेली आहेत। म्हणजेच याचा अर्थ यापुढे 92 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। 92 लाख लाभार्थी कमी करण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि कोणत्या कारणांमुळे किती लाभार्थ्यांची संख्या कमी केलेली आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संदेश। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रिया पार पडलेली आहे। यामध्ये सुमारे 92 लाख लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत। या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2.48 कोटीवरून कमी होऊन ती आता 1,65,66,164 झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हे बंधनकारक करण्यात आलेले होते। मात्र काही लाख महिलांनी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। अशा लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कौटुंबिक उत्पन्न कमाल मर्यादेपेक्षा जास्त असणाऱ्या लाभार्थ्यांना देखील या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे। ह्या योजनेमधून नेमकं कोणत्या कारणामुळे किती लाभार्थ्यांना वगळण्यात आलेला आहे याबद्दल आपण आता सविस्तर माहिती पाहू। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या 62 लाख महिलांना ह्या योजनेतून कमी करण्यात आले आहे। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या 16 लाख लाभार्थ्यांना कमी करण्यात आले आहे। ई-केवायसी शासकीय कर्मचारी स्वयंघोषणेद्वारे 4,42,000 लाभार्थ्यांना कमी करण्यात आले आहे। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या 3,60,000 लाभार्थ्यांना कमी करण्यात आले आहे। त्याचबरोबर एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेले 2,50,000 लाभार्थी कमी केले आहेत। 60 वर्षांच्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेले 1,80,000 लाभार्थी वगळण्यात आले आहेत। त्याचबरोबर जिल्हा स्तरावरील पडताळणीमध्ये 1,70,000 लाभार्थी कमी करण्यात आले आहेत। शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 लाभार्थी कमी करण्यात आले आहेत। अशा प्रकारे ह्या योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थी कमी करण्यात आले आहेत। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 1.65 कोटीवर स्थिरावल्याने ह्या योजनेचा आर्थिक भार आता दरमहा 2,484.92 कोटी रुपये इतका असून वार्षिक खर्च 29,819.10 कोटी रुपयांवर आला आहे। लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले लाभार्थी, योजनेवरील एकूण खर्च आणि एकंदरीत लाडकी बहीण या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।